मॉर्निंग सगळ्यांना. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र गितेश भगत. आज चाललो आपण नवीन अशा प्लेसवरती ब्रेकफास्ट राईडसाठी. ते पण आपण भरपूर दिवसानंतर ऑनलाईन आलो आहे, कारण ब्लॉग करतो आहे. काहीतरी समथिंग 2 या 3 महिने झाले वाटतं. तर कसे आहे पब्लिक, तुम्ही सगळे मजेत ना? मजेत राहा, मी पण मजेत, तुमचा मित्र. आपण आता निघतो आहे, वाजले 4:30. इथून चाललो आता भावाकडून मग त्याला पिकअप करू. मग तसंच निघू आपण पुढच्या प्लेससाठी. इथून काहीतरी समथिंग 40 किलोमीटर आहे, 40-50 किलोमीटर. नवीन प्लेस आहे, बघूया आपण एक्सप्लोर झाली आहे की नाही, कारण आपण फर्स्ट टाईम चाललो आहे. ठीक आहे, भेटूया पटपट राईडवरती, बाईकवरती. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया. सुखरूपपणे जाऊ दे, सुखरूपपणे येऊ दे तेव्हा. थोडं 2 मिनटं थांबू जरा. आत्ताच चालू केले, कोल्ड जरा लगेच चालू बसेल इंजिन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. चला निघूया. जरा माऊ दे, सुखरूपपणे जाऊ दे. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. काय पब्लिक कशी आहे? सगळं मजेत ना? हा थंडी हाय. आता बघू आपण, आता जाणार आहे जव्हारला. ओके, म्हणजे नवीन असा प्लेस आहे तिथे. कधी मी पण कधी फिरलो नाही जव्हार, पण भाऊ बोलला की आहे चांगल्या जागा आणि एक तिथे डॅम आहे. ओके, तर डॅमवरती आम्ही जाणार आहे. ओके, तर बघूया कसं काय आहे तिकडे. म्हणजे भाऊ तर बोलला पाणी बिणी सोडलं तिथे, पण समथिंग वॉटरफॉल टाईपच आहे. पाणी तिकडच्या डॅमचं पाणी वॉटरफॉलमध्ये पुढे येऊन येतं. मजा आहे, बघूया कशी काय वाटते. तर नसेलच काय नथिंग एल्स, तर आपण तिकडची जागा एक्सप्लोर करूया. तिथे भरपूर काय आहे फिरण्यासारखं. म्हणजे सगळ्यांची फेवरेट अशी जागा बघायला गेली तर मोस्टली माझी फेवरेट जागा आहे ती पिक्चरमधली आहे. ब्युटी अँड मस्तीची शूटिंग झाली तिथे. तो आहे तो जव्हारचा पॅलेस. बघूया आपण तिथे जायला भेटतं की नाही, कारण मध्ये लास्ट टाइम मला मी नाशिक साईडला गेलेलो, तर जाता मध्ये विचारलेलं की तो फिरला का, आता बंद केल्या भेटतात. पण आता काय माहिती चालू आहे की नाही, माहिती काढू आपण. जायला भेटलास तर मग तुम्हाला मी ती जागा एक्सप्लोर करेल मी, काय कसं त्यामध्ये जायला भेटलं तर. नाही तर मग आपल्याला जव्हारचं आहे 2-3 पॅलेस, म्हणजे सनसेट पॉईंट जायला. तो असा एक नॉर्मल असा कुठेतरी फिरू आपण आजूबाजूला, काय चांगली जागा फिरायला भेटतं काय. ओके, करायला चालले खाऊ खोकल्याने पण काय एवढ्या महिन्यानंतर मी राईडला निघालो छोट्याशा. मी बोललो जाऊ दे, खोकला तर खोकला, पण फिरण्याची मजा आपल्या राईडला. एवढ्या वर्षाने महिन्यानंतर निघालो. प्लॅन झालाच आहे, जाऊनच बघू कसं आहे पुढे. चला पुढे भेटू आपण. सगळ्या भावाला घेऊया, पिकअप करूया. नाही त्यांना मला एक्सप्लोर करायला भेटला, म्हणजे चांगला सगळा रस्ता बघायला भेटला मला. म्हणजे आता कसं सकाळचे 4:30 एवढा पण उजेड असेल की नाही माहीत नाही तिथे गेला. कारण आपण जाताना इथून जाणार आहे विरार आहे ना, विरार फाट्यावर आपण लेफ्ट घेऊन सगळं जायचं आपल्याला जव्हार साईडला. मग तिथे तर पूर्ण अख्खा टोटल घाट आहे. तर घाटला आपल्याला तेवढा उजेड झाला तर मस्त व्ह्यू आहे. रोड आमचा मख्खन आहे, रोड एवढा मख्खन आहे ना, फुल रफ गाडी चालते फुल. आपण बघू कसं काय मिळतं का. ओके चला, गावाच्या इथे भेटूया आपण मग सरळ. आपण आता पोचलेलो आहे, तर भावाला आता फोन करूया कुठे आहे करून तो.
चल कट करतो जो म्हणजे येतोय खाली पतीचा मुंडा माझा पंखेला लगा बटा पतीचा मुंडा बटा टू 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 आला वाटतं फोन. हा हॅलो. हा आलो मी खाली. हा ये. आलेला आहे बघा. बाय फुल चमकलेला आहे. फुल तो भंडारा लेके आलाय तू तर. काय काय लेके आलाय. तुझा बॅग बिग पॅक करूया आपण. बॅग तिकीट विकीट टाकू भेटू. चला आपण निघूया आता. निघालोय भावाला घेऊन आणि दुसर विरार फाट्यावरून बाहेर निघू. कारण लवकर का निघालोय कारण इथे आहे मॅरेथॉन. त्यानंतर मग कसं बंद होऊन जातं सगळं जाण्याकडे. बंद करून टाकून जायला आपल्याबरोबर जायला यायला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी मग पटपट निघूया आपण. चला आता तसं भेटलं तसं नाही एक्सप्लोर करूया आपण. गुड मॉर्निंग पर्यंत सगळ्यांना. आपण आता पोहोचलोय जवळच्या रोडला. सनराईज पण झालेला आहे मस्त. आता सूर्योदय झालेला आहे आणि जरा जरा गरमी व्हायला चालू होणार आता. कारण मगापासून एवढी थंडी वाजते ना भयंकर. काच पण बंद करतोय ना तर पूर्ण हे होत. आता बघा काय मक्का व्हायला. आता मस्त आता पळवायला मजा येईल. मला मी पळवत नव्हतं गाडीला. दुसरी करणार होती त्याच्यामुळे आपल्या लवकरात लवकर वरती पोचायचं आहे. तर मला सनराईजचा टाइम लागतो आणि जो व्ह्यू भेटायला तिथून आपल्याला मला दाखवणार आहे. पूर्ण दरी आहे चालू. पूर्ण सनसेट पूर्ण भारी दिसतो. पूर्ण गाववाली फील आहे. एवढं मस्त वाटतंय ना काय करू तुम्हाला. अरे खड्डे बीच में तो क्या करो. बघा व्यू बघा व्यू. मला बोलतात व्यू मला लावले काय बोलतात यार. असा एवढं त्रास घेऊन एवढं सगळं करून पण लास्टला व्ह्यू बघायला भेटला ना फुल भारी वाटतं मला. भारी मजा येते ना. वरती जाऊन तुम्हाला अजून काही मजा आहे ना. मजा आता पण थंडी आहे इकडे काय असं ना ठीकठाक आहे. चला फायनली आपण पोहोचलेलो आहे काळ मांडवी धबधबा. तिथून स्ट्रेट रस्ता जातो. इथून येतो आपण तो जव्हारमधून. त्या पुढे रस्ता तुम्हाला आणि मॅप सांगतो मी सगळं कशा काय. आतमध्ये जाऊन बघूया कसा काय फील आहे. फायनली आपण पोहोचलेलो इथे वॉटरफॉलला. म्हणजे तुम्हाला मांडवी वॉटरफॉलचा एक बोर्ड मोठा दिसेल. तिथून आतमध्ये 5 किलोमीटर आहे. खूप फुल वाट लावली. ठीक आहे. आणि इथे भरी मोठी पार्किंग आहे आपल्याला. बघा ही पूर्ण टोटल पार्किंग आहे. आणि इथे शाळेची वाटा पब्लिक येते आणि इथे इथूनच पार्किंग केलीस ना तर आपल्याला खाली जायला रस्ता आहे हवाला. इथे एक हाच रस्ता पकडत पकडत जायचं आहे खाली आपल्याला वॉटरफॉलला. लय मजा येणार आज. वॉटरफॉलचा आवाज येत आहे तरी उत्साह वाढत चाललेला आहे अशा पद्धतीने.
चला पटपट खाली जाऊया आपण. रस्ता पार करत करत पूर्ण स्टेप्स आहे खालीपर्यंत. बघू काय आता स्टेप्स आहे की एनिथिंग एल्स आहे. कच्चा रस्ता पण आहे का भेटू पण आता सर वॉटरफॉलला इथपर्यंत आहे स्टेप्स. आपल्याला इथून पूर्ण कच्चा रस्ता आहे. तर आपल्याला इथून खाली जायचं आहे. फुल स्लिपरी आहे. इथून जायचं आपल्याला त्या रस्त्याला खाली. तिकडे फायनली आपण पोहोचलेलो आहे. असा हा व्ह्यू. पब्लिक फायनली पोहोचलेलो आपण अशा परिस्थितीने इथे. आणि हा तुम्ही बघता वॉटरफॉल पूर्ण पाणी भरलेलं आहे. पाणी फुल भन्नाट मध्ये आहे बघा. कोलत ताज पब्लिक आम्ही फक्त 2 जण आहेत. बाकी कोणाला दिसत नाहीये इथे. बघा इथे एक वॉटरफॉल आहे. ओके तिथे एक सोडलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो जस्ट बाजूला आहे. त्याला पण फुल पाणी आहे भरलेलं. थंडीच्या मुळे खोकल्याने फुल वाट लावलेली माझी. पण तुमच्यासाठी काय पण बघा इथे एक आहे. हा एक असा एक व्ह्यू आहे स्क्रीन. हा आहे वॉटरफॉल आणि असा पाणी भरलेलं. आणि फुल मजा करत करत आपण इथे पाणी भरलेलं आहे. आता आपण जाऊया थोडं मजा करूया आपण. तुम्हाला मजा पण दाखवतो मी कशी आहे. पाण्यात फुल एन्जॉय करूया आपण आज. आणि काहीतरी शॉर्ट्स घेऊया चांगले चांगले वाले. चला आणि तुम्हाला मी नंतर मॅप देतो. कारण आम्ही जो पहिल्यांदा आलेलो कारण आम्हाला जो मॅप दिलेला आहे तो गुगल मॅप नाही पकडत आलेलो आहे. कारण मध्ये मध्ये भरपूर सारे गाव होते. ओके पण त्याच्यामुळे जास्त काय माहिती नाही पडलेलं आहे. ओके तर त्याच्यामुळे आम्ही नंतर तुला मॅप सकट तुम्हाला देतो मी सगळं करायला. ठीक आहे चला. आणि इथे पूर्ण पाणी भरलेलं आहे. आता पण तुम्ही येऊ शकता. पाऊस गेलेला आहे तरी पण पूर्ण जोरामध्ये पाणी आहे इथे. फुल भन्नाटवाली मजा येणार आहे. चला.
ड्रोन शॉट. आपण वॉटरफॉलला फुल एन्जॉय करतो आहे. तर वॉटरफॉलला आलाच इकडे तुम्ही तर इथे कसं सीन आहे की तुम्हाला लाईफ जॅकेट पण भेटेल. लाईफ जॅकेट आहे 200 रुपये 100 रुपये 1 तासाचे आणि तुम्ही 200 रुपये घेणार तर त्याचे आहे फुल डे अनलिमिटेड आहे. तुम्ही दिवसभर पण एन्जॉय करू शकता तिथे आणि मोस्टली तुम्ही याल तर आत्ता पण या तर पूर्ण पाणी फुल एन्जॉय आहे. पाणी फुल आहे आणि ते पण 12 महिने चालतात बोलतात. ओके आणि मोस्टली आता जास्त पाणी थंड आहे त्यामुळे आम्ही पण जास्त काय जात नाही आहे. मी पण काय जास्त जात नाही आहे पाण्यामध्ये. येणार फुल उन्हाळ्यामध्ये या फुल मजा असते आणि फुल मजा झाली आहे. पूर्ण खाली आहे इकडे आता आम्ही आलो तर. आणि येताना कसं आलेलं माहिती आहे का इथून असा पूर्ण हा डोंगर चढून तिकडून तिकडे यायला लागतं थोडा खाली आपल्याला. जाताना एकदा तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावरती. ठीक आहे एन्जॉय करूया आता मस्तपैकी. मग अजून एक काहीतरी स्पॉट आहे तर मग बघायला जाऊया. चला तेव्हा सर आता आपण माहिती काढूया की इथे येताना आपण कसं यायचं. इथे आपल्याबरोबर दादा आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव तुषार बागे आहे आणि इथे आपल्याला याला जव्हारवरून येतो. आपल्या म्हणजे नाशिक साईडनी बस येतात जव्हारला येतात आणि जव्हारवरून आमच्याकडे बस अवेलेबल आहेत. जशी काही जाब बस आहे कावासाकी आणि जीप आहेत किंवा आपण एक प्रायव्हेट ऑटो घेऊन येऊ शकतो त्याच्याने येऊ शकतो. आणि स्वतःची गाडी घेऊन यायची तर येताना रस्ता कसा माहिती पडणार. स्वतः का गाडी केल्यानंतर आपले खालून यायचे असे जव्हारच्या तिकडून यायचं किंवा जव्हारच्या सिटीमधून येऊन मग आतमध्ये नसता आहे काय. आतमधून आहे इथून गोरवाड्याची म्हणजे विचारलं आपल्या इथे मांगलवाड्याची ते आतमध्ये आमचा रोड आहे जाप रोड. ओके रोडवरती जाप रोड विचारला आता कोणी पण सांगतात तिकडे. आणि जाप रोडमधून तिथे छोटेची वाडे आहेत त्या साईडनी मग लेफ्ट साईडला यायचं. लेफ्ट साईडवरून मग दोन गाव सोडून. अच्छा आणि इथे आपल्याला लाईफ जॅकेट आहे तर लाईफ जॅकेटचे तुम्ही प्राईस सांगू शकता का म्हणजे कसं काय आहे. लाईफ जॅकेट तिथे एक तासाचे 100 रुपये आहेत रेंटवरती आणि अनलिमिटेड पाहिजे तर 200 रुपये एखादी पूर्ण दिवस. ओके आणि सकाळी तुम्ही किती वेळापर्यंत येतात इकडे. आम्ही इथे मॉर्निंगला 8 वाजेपर्यंत येतो आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असतो. ओके चालेल. तर आपल्याला सगळी माहिती भेटलेली आता. तर तुम्ही कोण येत असेल या साईडला तर तुम्ही कधीही येऊ शकतात. डॅमचं पाणी कंटिन्यू चालू असतं आणि पाणी पूर्ण भरलेलं आहे तर फुल एन्जॉय आहे. तुम्ही मजा करू शकता. चला आपण आता इथून निघालो आहे डॅमवरून वॉटरफॉलवरून. खूप मजा आलेली आहे खूप मजा. आता इथून जाऊया आपण जव्हारला. ओके जव्हारला जाऊया काहीतरी नाश्ता खाऊया पिऊया कारण इथे काहीच नाही आहे. येत असेल तर तुम्ही घेऊन या कारण अजून तर जास्त काय भेटणार नाही आहे तुम्हाला. भेटेल तर थोडंफार वडापाव नॉर्मल काहीतरी भेटेल नंतर मग काही नाही आहे रस्त्याला मोस्टली. आणि आता तिकडे काहीतरी खाऊया मला भेटेल ना स्पॉट आपण कवर करू. फायनली आपण आता जव्हार पॅलेसला पोहोचलेलो आहे. का जव्हार सिटी आहे ना तिथून तुम्ही पाठी याल तर एक स्ट्रेट रोड येतो. एक अंबामाता मंदिर आहे तिथूनच पुढे सिटीमधूनच यायचं आहे. स्ट्रेट पुढे आला ना तर एक सर्कल लागतो. सर्कलवरून पण राईट घेऊन तुम्हाला स्ट्रेट येऊन पुढे एक कच्चा रस्ता लगेच पडतो. तर कच्च्या रस्त्याच्या आतमध्ये तुम्ही जायचं आहे. हा पाठी आहे तो पूर्ण जव्हार पॅलेस आहे आपला जे जय विलास पॅलेस. आतमध्ये बघू आता आपल्याला व्हिडिओ काढता येतो की नाही आणि जाऊन बघूया कसं आहे आतमध्ये. आणि तुम्हाला आठवत असेल एक पिक्चर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तो कुठला पिक्चर आहे तो इथे शूट झालेला आहे.
पूर्ण अलाउड नाही वाटतं आतमध्ये, पूर्ण गेट मेन गेट बंद केलेलं आहे आता. तर आपण असंच बाहेरून फिरून बघू शकतो. आणि हा जव्हारचा बॅक साईडचा व्ह्यू आहे. का भारी दिसतो ना अख्खं. हा पॅलेस, हा पॅलेस आणि हा पूर्ण व्ह्यू जे भारी वाटतं ना. आपण त्या रोडने आलो आहे. तो रोड दिसतोय का तुम्हाला, काय माहिती. हा आता जवाहर पॅलेस बघून निघून झाला आपला. तर जवाहर पॅलेस इथून बाहेर निघालेत ना तुम्ही, तर एक लेफ्ट मारला तर तिथे पुढे एक शिवनेरी धाबा आहे. तर तिथे आपण काहीतरी नाश्ता बिस्टा करूया आणि पुढे बघूया आपण कसं काय प्लॅन करायचा की घरी जाऊया. जेवूया, काहीतरी मागूया आणि बघू कसा काय. नाश्ता बिस्टा झाला आहे. इथून निघालो आता परत सिटीमध्ये. तिथे एक हनुमान पॉईंट करून जागा आहे. बघूया काय पण चालेल आहे. हा एंट्री आहे. हा सर्कल लागतो आपल्याला. या सर्कलवरून आतमध्ये घुसायचं आहे. चल व्ह्यू बघूया आपण कसं काय आता. नंतर मग परत मग एक्सप्लोर करूया काय ते आहे का. सनसेट पॉईंटला असतो. सनसेट पॉईंटला आपल्याला आता काय भेटणार नाही, ते संध्याकाळी गेल्यावरती फायदा आहे. आणि अजून एक गोष्ट बघूया काय आलं असतं बघा खूप असं काय. हनुमानवाडला आल्यावरती आहे. हनुमानवाडला पण काय जाईल तो जव्हार आहे, अजून काय असतं काय आहे ना. आणि इथून फक्त हा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला. पण हा मॉर्निंग पॉईंटला चांगला वाटेल हा. आणि आपल्याला अजून काय, आपण गेलेलो जवाहर पॅलेसला बघा. हा जवाहर पॅलेस दिसतोय तुम्हाला, माहीत नाही इथून दिसतोय तो पूर्ण जवाहर पॅलेस आहे. आणि इथेच हनुमानाचं मंदिर आहे हे वाला. आपण जाऊ थोड्या नाही पाय पडायला. इथून जरा बघूया काय व्ह्यू आहे. मस्तचा व्ह्यू आहे. सकाळी मस्त वाटत असेल हा व्ह्यू. आता बघून झालेला आता. आता अजून काय जास्त आहे नाही. तो अजून एक पॉईंट आहे, पण तिथे पण आपण सनसेटला जाऊ शकतो. आणि आता उन्हात जाऊन पण एवढा काय भेटणार नाही आपल्याला बघायला. आता हा व्ह्यू बघितला हनुमान पॉईंट, तसाच संध्याकाळी तो पण तसाच भेटणार आहे आपल्याला. तर आपण तसाच निघूया आता घरी परतीला. मी तुमच्याकडे रजा घेतो. मी तुमचा मित्र गितेश बघत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इंस्टाचा मी ID स्लो पॉयझन आहे, ते फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट भेटत राहील. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.